आणि पहिल्यांदाच आमच्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून भांडणं झाली. सो नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि वेलकम बॅक टू ए पासून आहो पर्यंतचा प्रवास भाग 4. तर नुकतंच आम्ही भेटलेलो महिनाभर झालं असेल आणि मी अजून एकदाही त्याच्या गाडीवरती टू व्हीलरवरती बसले नव्हते. त्याच्याकडे जुनी जी सेंट्रा गाडी होती ना गिअरची, तर ती गाडी होती आणि तो रोज ते कॉलेजला घेऊन यायचा. आणि एकदा काय झालं की तो मला म्हटला की चल तुला मी स्वारगेटपर्यंत सोडतो, आणि त्यालाही जॉबला पुढे जायचं होतं. तर त्यांनी मला स्वारगेटपर्यंत सोडलं आणि तिथून पुढे मी बसने आले. ही माझी पहिली वेळ होती त्याच्या गाडीवरती बसण्याची. ठीक आहे. त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी त्याची गाडी चोरीला गेली. दुसऱ्या दिवशी कॉलेजला तोही बसने आला आणि त्याने सांगितलं की ऑफिसच्या कामानिमित्त कसबा पेठेत गेलो होतो आणि तिकडूनच गाडी चोरीलाच गेली. म्हणजे मला तर इतकं आश्चर्य वाटलं की खरंच आपण याच्या गाडीवर काल बसलो म्हणूनच याची गाडी चोरीला गेली की काय, असं मला सारखं वाटत होतं. आणि तो पण सहजच असं हसत हसत म्हटला की ही पूनम बसली आणि गाडी चोरीला गेली. मला ते इतकं लागलं की माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणजे असं कोणी कधी बोललंच नव्हतं मला. आणि त्यानंतर मी 2 ते 3 दिवस त्याच्याशी बोललेच नाही, अगदी रिप्लायही केला नाही, कारण मी खूप दुखावले होते. आणि त्याच्या कुठल्याही मेसेजला मी त्यानंतर रिप्लाय केला नाही. त्यानंतर 4-5 दिवसांनी त्याने खूप रिक्वेस्ट करून सॉरी बिरी म्हणून मग एकदाचा माझा राग कुठे निवळला. तर असं हे कॉलेजचं सेकंड इयर अगदी तू मेमे करत भांडणात निघून गेलं. म्हणजे 2011चं पूर्ण वर्ष.